तर या ठिकाणी आपण सत्कार सोहळ्याकडे जाणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले जे मान्यवर आहेत, खरंच आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. कारण आज ही स्पर्धा ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या पुरस्कर्त्यानं आज ही स्पर्धा यशस्वी होते, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान करणार आहोत. तर प्रेक्षक वर्ग, आपण सुद्धा या सत्कारासाठी उपस्थित राहावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करावा. मी विनंती करतोय रोशन भुसाडे आणि परेश बोले यांना की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच साक्षीनं ज्यांनी आम्हा क्रीडा मंडळाला फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे की आमच्या या स्पर्धेसाठी आम्हाला खरोखरच महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं आहे, ते म्हणजेच आमच्या या खेळाडूंना कबड्डी किट आणि ह्या चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात 1 ते 4 अशा. आणि याहीपेक्षा जे आमचे टी शर्ट्स आहेत ते सुद्धा आम्हाला यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. ते म्हणजेच आपल्या श्रीवर्धन नगर परिषदचे विरोधी पक्षनेते सन्माननीय संतोष अरुण वेश्वीकर यांच्याकडून लाभलेलं हे बक्षीस आहे 1 ते 4. आणि या ठिकाणी आम्हाला कबड्डीचं किट त्यांच्याकडून लाभलं आहे, त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. येत्या 16 तारखेला सागरा प्राण तळमळला याचं आयोजन पिंट्याभाई वेश्वीकरच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनीच या कार्यक्रमात उपस्थित राहावं. त्यांचा आपण या ठिकाणी एक हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून आपण त्याकडे पाहतो, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि खरोखरच सांगतो, सामाजिक आणि इतर गोष्टी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खरोखरच आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. धन्यवाद पिंट्याभाई वेश्वीकर. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला प्रथम क्रमांक प्राप्त करून दिला, रोख रक्कम 10,001 रुपये, ज्यांच्या माध्यमातून खरोखरच आम्हाला दिलेला शब्द ज्यांनी पाळला आणि खरोखरच आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी धावून आलो असं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. त्या म्हणजेच सुप्रिया चोगले मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय प्रेरणा सातम आणि अस्मिता सातम हिला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 10,001 ही भरघोस अशी राशी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सत्कार केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. धन्यवाद आदरणीय सुप्रियाताई की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला उपकृत केलं. तर या स्पर्धेला आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या श्रीवर्धन नगरीच्या नगरसेविका सन्माननीय शमा पोरनाक यांचा आपण सत्कार करणार आहोत. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेच्या निमित्तानं जे आपल्याला शुद्ध असं पाणी आपल्या सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना आणि सर्व प्रेक्षक वर्गाच्या विनंतीवरून मिळतंय, त्या सर्व पाणी पुरवण्याची जबाबदारी आज या ठिकाणी शमा पोरनाक मॅडम यांच्याकडून लाभलेले आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. नवनिर्वाचित नगरसेविका श्रीवर्धन नगर परिषद शमा पोरनाक यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शमा दिनेश पोरनाक यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे. धन्यवाद शमाताई, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक मी आपलं अभिनंदन करतोय. आमच्या या कबड्डी खेळासाठी आपण खरोखरच महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं आहे, त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्गाच्या साक्षीनं आपला या ठिकाणी सत्कार सोहळा पार पडतोय. जर्सी नंबर 12 चढाईसाठी मैदानामध्ये पाहायला मिळते. अनिकेत साखरी याची चढाई
आणि शिवराजे बीच्या दरम्यान चालू असलेला महत्त्वपूर्ण असा सामना. या ठिकाणी बोनस ऑन आहे, बोनस प्राप्त होतोय तो म्हणजेच अनिकेतसाठी. आणि या तारखेला आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे याच मैदानामध्ये सागरा प्राण तळमळला या कार्यक्रमासाठी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्ण परिचय, त्यांचं पूर्ण जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान आहे त्या सर्व पूर्ण माहितीपट आपल्याला या ठिकाणी सादर केला जाणार आहे. ते म्हणजेच शरद पोंक्षे यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम पाहता येणार आहे. तर आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहावं अशी विनंती पिंट्याभाई मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी केली जाते. सुंदर खेळ मैदानामध्ये साकारला जातोय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच आम्हाला या ठिकाणी महिला नगरसेविका उपस्थित राहिल्या, शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आपण कौतुक केलं आणि त्यांचं या ठिकाणी सत्कारही केला आहे. त्या महिला नगरसेविकांचं खरोखरच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज या विनंतीस देऊन मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. चालू सामना रंगतोय तो विंचवादेवी विरुद्ध शिवराजे ब. चढावर गेलाय तो पारस आणि पारससाठी बक्षीस आहे. जर का आपण सुपर रेड केली तर राजन पवार पुन्हा येथून आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सत्यजित कोमनाक व्यासपीठावर यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. पारस रिकामे असता प्रथम मुद्दा दाखल त्यांना प्रतिउत्तर अमरदीप पाटील. या सामन्यात आपल्याला बड्डे बॉय सुद्धा खेळताना दिसतोय. आजचा बड्डे बॉय प्रथमेश रटाटे. धन्यवाद पिंट्याभाई, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला विनंतीस मान्य उपस्थित आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे आपलंही फार महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला लावलं त्याबद्दल तमाम रसिकांच्या वतीनं आणि श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चढसडी गेलाय जर्सी नंबर 777 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रेक्षक वर्ग हो, मैदानात आपण हॅलो आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या मंदिराकडे जाणारा रस्ता आपण मोकळा करून द्यायचा आहे. आपण नक्कीच कबड्डी रसिक आहात, आपलं नक्कीच स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. पण आपल्याला सूचना केली जात आहे की आपण आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या आपण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे तो मोकळा करून द्यायचा आहे. एक संघर्षपूर्ण सामना मैदानामध्ये पाहता येईल आणि आपण त्याचे साक्षीदार होऊ. जर्सी नंबर 3 अक्षय साठे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी स्वतःला वाचवत 2 गुण प्राप्त करून घेतलेत. माळी याची चढाई डू आय डायसाठी त्याला पाचारण केलं आहे. या ठिकाणी बॅक किक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय परंतु या ठिकाणी आपले प्रयत्न अपुरे ठरताना पाहायला मिळतात. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी संघर्षपूर्ण मॅच आहे. मोठा संघ आहे तो म्हणजेच विंचवादेवी आणि त्याच्या समोर या ठिकाणी 2 हात करताना पाहायला मिळतोय तो शिवराजे बी हा संघ. त्यांच्याकडे सुद्धा तितकाच अनुभवी खेळाडू आहेत, चांगलं संघर्ष करण्याची क्षमता आहे. ज्याचा बड्डे आहे तो सुद्धा मैदानामध्ये आहे तो म्हणजेच प्रथमेश रटाडे. परंतु एक चांगला मध्यरक्षक यापूर्वी आपण त्याला पाहिला बोनस प्लस पॉईंट घेऊन या ठिकाणी परततोय तो म्हणजेच पारस साखरे. जर्सी नंबर 2 मुकेश रटाटे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. मध्यरक्षकावर आक्रमण खास करून अनिकेतला बाद करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय परंतु या ठिकाणी एक एमटी रेडची सांगता होताना पाहायला मिळते. अनिकेत साखरे प्रथमेश्वर मोठी जबाबदारी आहे. आपल्या बर्थडे साजरा करायचा असेल तर नक्कीच संघाला विजय प्राप्त करावा लागेल आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल परंतु प्रथमेशच्या इथेच बोनस टाकण्याचा प्रयत्न तो यशस्वी होतोय का ते पाहायचं आहे. आणि या ठिकाणी नक्कीच दबाव असेल तो 55वर बोनस प्राप्त होतोय. बोनस खोलवर टाकला गेला होता आणि गुण प्राप्त होणार आहे ते म्हणजे विंचवादेवीला.
आणि ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गुण गमावलाय तो विंचवा देवीनं कोपरा रक्षक जर्सी नंबर 8 777 विशाल याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. समोर आहे तो 7चा डिफेन्स बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न केलाय पण तितकाच दमदार असं क्षेत्रक्षण समोर काही येत नाही आहे. प्रथमेशला कष्ट घ्यावे लागतील, प्रथमेशला प्रयत्न करावे लागतील तरच विजय संपादन करू शकतो. विनंती करतो रमेश भगत यांना गणेशाळी आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आणि सुंदर मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी कॉम्बिनेशन टॅकल 1 गुण प्राप्त होईल तो म्हणजेच विंचवा देवीला. धन्यवाद सत्यजित दादा आपण विनंतीस मान देऊन व्यासपीठावर उपस्थित राहिलात. या पुढील सामना आहे तर अष्टविनायक वर्सेस काळेश्वरी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. हा सेकंड कॉल असेल आपणास. अष्टविनायक वर्सेस काळेश्वरी. एक एक किमती चढाई करत या ठिकाणी गुण प्राप्त करून गेला तो मुकेशने आपल्या संघासाठी. अक्षय साठीला बाद केले त्यामुळे नक्कीच थोडंसं दडपण वाढणार आहे ते म्हणजेच विंचवा देवीवर. परंतु तितकाच मजबूत संघर्ष करताना पाहायला मिळतोय शिवराजे ब संघ. शिवराजेकडे खूप काही अनुभवी खेळाडू आहेत, मार्गदर्शक आहेत त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये शिवराजेकडून या ठिकाणी अमर चढाई करताना पाहायला मिळते. टो टच करण्याचा प्रयत्न अपील केलाय, मध्यरक्षकाला बाद केलंय. 1 गुण नक्कीच मिळेल ते म्हणजेच शिवराजेला. विशाल याची चढाई. विनंती आहे सुरेश साखरे यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आणि या ठिकाणी सुंदर टॅकल गुण मिळणार आहे. फार महत्त्वपूर्ण असा गुण आहे कारण की या ठिकाणी खरगच कॉम्बिनेशन पाहायला मिळते जे शिवराजेचं थोडंसं मूडमध्ये येताना पाहायला मिळतंय. खास करून प्रथमेश राठाचे सहकारी या ठिकाणी चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतात. या अविस्मरणीय अशा खेळामध्ये आपण सर्वजण रंगलोय. मी विनंती करतोय आजच्या या स्पर्धेचे आम्हाला ज्यांनी फार महत्त्वपूर्ण योगदान दिलंय ते म्हणजे सुनील पवार साहेब आणि वैभव राऊत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. आणि ही एमटी चढाई या ठिकाणी सुनील पवार साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. तसेच वैभव राऊत यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आजची ही स्पर्धा खरोखरच एक लोकांना
प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवणारी ही स्पर्धा आहे. प्राथमिक फेरीचे सामने जरी चालू असले तरी सुद्धा रंगत आणण्यात आमचे खेळाडू मागे नाही आहेत. त्यामुळे नक्कीच सर्व प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवणारी ही स्पर्धा आहे. आणि यामध्ये आज आपल्या श्रीवर्धन शहराचेच पंच आज कामगिरी करताना पाहायला मिळतात. 4-1 अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे या ठिकाणी थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवराजे बीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. चढासाठी येतोय जर्सी नंबर 3 म्हणजे पारस साखरे. या ठिकाणी साखरे यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. तर पारस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे, पण तितकाच मजबूत असा डिफेन्स आहे तो म्हणजेच शिवराजेचा. अजूनपर्यंत काही कालावधीमध्ये प्रयत्न करताना सुद्धा यश काही प्राप्त झालेलं नाही आहे. ते म्हणजेच मध्यंतरापर्यंत गुणफलक 19-4 असा पाहायला मिळतोय. 19 आहेत 19 आहेत विंचवादेवी, तर 4 गुण आहेत शिवराजे बी. या दोन संघांच्या दरम्यान हा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चार 19 असा गुणफलक आहे. चढाई पाहायला मिळेल ती म्हणजे शिवराजेकडून जसे नंबर 77. त्यावर मोठी जबाबदारी असेल. या ठिकाणी खरोखरच ज्युनियर खेळाडूंना सुद्धा एक संधी प्राप्त झाली आहे की या स्पर्धेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवायची. परंतु तितकंच प्रेक्षक वर्गामध्ये येणाऱ्या लीगमध्ये सुद्धा जे काही मालक आहेत त्यांच्यावर कौशल सातम यांच्याकडून श्री गणेश क्रीडा मंडळासाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढ्यासाठी येतो तो विंचवादेवीचा अनिकेत आणि त्याच्यासमोर आहे तो 7चा डिफेन्स आहे. अंतर खूप मोठं असलं तरी संघर्ष करणं मागे काय हटणार नाही. तो म्हणजेच शिवराजे बी हा संघर्ष करावा लागेल. अमरला संघर्ष करावा लागेल. शिवराजे बी या संघाला टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. आणि अमर याची पकड होताना पाहायला मिळते. गुण गमावलाय तो म्हणजेच शिवराजेनं. आणि मैदानामध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच हरहुन्नरी असा चढाई बहादर अक्षय साठे. बोनस ऑन आहे. बोनससाठी सर्वांच्या नजरा त्याच्याकडे नक्कीच लागल्या असतील. परंतु येणाऱ्या स्पर्धेमध्ये आजची ही स्पर्धा फार महत्त्वाची असेल, कारण काही दिवसानंतर ऑक्शन होणार आहे आणि त्यामध्ये आपल्या श्रीवर्धन शहरातील 8 संघ निवडले जाणार आहेत. आणि त्यातील आपला नंबर कुठल्या संघामध्ये वर्णी लागते हे पाहण्यासाठी नक्कीच सर्वजण उत्सुकता असणार आहेत. ते येत्या 19ला शिवजयंतीनिमित्त प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे. त्यामध्ये सर्वच खेळाडूंनी आपले फॉर्म भरायचे आहेत आणि आपली खेळी या ठिकाणी साकारण्याची शेवटची संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे नक्कीच खेळ उंचवलात तर नक्कीच जे आपले मालक असतील, जे आपले प्रशिक्षक असतील, जे आपले कर्णधार असतील ते नक्कीच आपल्या खेळावर प्रभावित होऊन आपल्या संघामध्ये निवड करू शकतात. परंतु या ठिकाणी प्रथमेश MT चढाई करत माघारी परततोय. प्रथमेश आपणास आपला मित्र भावेश खेराडे यांच्याकडून जर एका चढाईत 1 गुण प्राप्त केला तर या बड्डेबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आजचा बड्डे साजरा करण्यासाठी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आपला भावेश खेराडेनं बक्षीस आपल्याला या ठिकाणी जाहीर केलं आहे. जर एका चढाईमध्ये 1 गडी बाद केला तर जर्सी नंबर 77 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी MT चढाईची सांगता. परंतु येत्या लीगमध्ये जर का खेळ उंचवावा लागेल, जर संघामध्ये वर्णी घ्यायची असेल, चर्चेत नाव ठेवायचं असेल तर या स्पर्धेमध्ये नक्कीच आपला खेळ या ठिकाणी उंचावा लागणार आहे. या ठिकाणी अक्षय चढाई करताना पाहायला मिळतोय. एक अनुभवी असा चढाई बहादर आहे, परंतु नावास साजीची खेळी करणं फार अपेक्षित आहे. कारण
लीगमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे लीगमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये किती पॉईंट लागतात यावर सुद्धा चर्चा होत असते. एक एमटी चढाई करत माघारी परततोय. डू आय डाय साठी पाचारण केलंय अमर पाटील. आणि या ठिकाणी काय घडतंय तर नक्कीच या ठिकाणी गुण गमावलाय अमर पाटीलनं शिवराजे बीनं. आणि त्यामुळे एक गुणाची भर विंचवादेवीच्या संघामध्ये पाहायला मिळते. विंचवादेवी वर्सेस शिवराजे बीच्या दरम्यान चालू असलेला हा सुंदर सुंदर कॉम्बिनेशन टॅकल या ठिकाणी खास करून प्रथमेश रटाटेचं योगदान फार महत्त्वाचं आहे या पकडीसाठी, या टॅकलसाठी. आणि खरोखरच एक महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिला. एक आपला अनुभव या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाला तो म्हणजेच प्रथमेश रटाटे. चढ्यासाठी मुकेश रटाटे. पुढील सामना आहे अष्टविनायक वर्सेस काळेश्वरी देवी क्रीडा मंडळ. या दोन दिग्गजांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग तुमच्या माहितीसाठी आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांसाठी विनंती आहे की चालू सामना संपताच पुढील सामना होणार आहे. सव्वेद मोहित यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. ज्यांनी महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली आणि ती यशस्वीरित्या पार पाडली त्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे सव्वेद मोहित. आणि या ठिकाणी कमळ प्रथमेश बाद होतोय. त्यामुळे थोडंसं 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या हातून गेलंय पण तो प्रयत्न करावा लागणार आहे. बोनस ऑन असेल विशालसाठी आणि बोनससाठी प्रयत्न केला जरूर परंतु या ठिकाणी सुंदर टॅकल होताना पाहायला मिळतोय. एक गुण नक्कीच मिळणार. बोनस सुद्धा प्राप्त करून घेतलाय आपल्या स्वतःसाठी परंतु या एका बोनसनं काही भागणार नाही. या ठिकाणी सुपर रेड होणं अपेक्षित आहे ते साठी आणि सुंदर टॅकल होताना पाहायला मिळते. हॅलो, प्रथमेश रटाटे यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत एक गडी बाद केलात तर भावेश खेराडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तर पारस साखरे यांच्यासाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत सुपर रेड केले 3 गुणांची कमाई केली तर राजन पवार पुणे येथून आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संधीचं सोनं करायचं आहे. गणेश सातम यांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. चढार गेलाय तो अनिकेत. अनिकेतच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजे बच्या अंगणात. सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय आतापर्यंत विंचवादेवी संघाचा.
संथगतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. प्रत्युत्तर अमरदीप पाटील 6-1 बोनस गुण ऑन आहे. चढार गेलाय तो अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 अशी लढत आहे ती शिवराजीच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सामना संपाला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. सुंदर चढाई पाहायला मिळते. अमरकडून 1 गुणाची कमाई केली. प्रथमेश चढाईसाठी अजून एक ऑफर आहे. आपण जर का एकाच चढाईत 1 गडी बाद केला तर श्रीलेश काप यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस बर्थडे बॉय आहे. बघा बर्थडे बॉय साठी बक्षीस लागतात. प्रथमेश साठी 1 गडी बाद केला तर 500 आणि 100. भावेश खेराडे 100. श्रीलेश काप यांच्याकडून 500 रुपये. शिवराजभाई चापेकर यांचं सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. तो विशाल यशस्वी चढाई करतोय. सुपर टॅकलची संधी होती परंतु विशाल सुंदररित्या आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर प्रथमेश बर्थडे बॉय पाहूया. आणि 1 गुणाची कमाई केली. 500 प्लस 100 600 रुपयाची कमाई झाले. मला वाटतं काहीतरी सेटिंग झालेली आहे. बर्थडे बॉय साठी आजचा खर्च सुटलेला आहे. भावेश खेराडे जीपे करतील आणि श्रीलेश काप हे सुद्धा आपल्याला जीपे करतील 500 रुपये. आमचे श्रीवर्धन नगरीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रसादजी विचारे यांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रसाद दादा विचारे यांचं सुद्धा आगमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचंय. एक गुण आणि अशा सामना संपलाय. सामना जिंकलाय तो विंचवा देवी संघाने. विंचवा देवी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एक सन्मान चिन्ह शिवराजे ब संघाला देण्यात येईल. विनंती करतोय दीपक माळी यांना विनंती करतोय आपण सन्मान चिन्ह देण्यासाठी यायचंय. शिवराजे संघाला एक सन्मान चिन्ह द्यायचं आहे. दीपक माळी यांना विनंती करतोय. तर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला
ज्यांनी फार महत्त्वाचं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, अशा व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत की या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखर